महानगरपालिकेच्या वार्षिक उत्पन्नातून दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला 5% निधी नियमानुसार सरसकट वितरित करण्यात यावा अशी जोरदार मागणी दिव्यांग बांधवांकडून करण्यात आली आहे। शासनाच्या स्पष्ट निर्देशांनुसार हा निधी दिव्यांग कल्याणासाठी खर्च होणं अपेक्षित असताना गेल्या काही वर्षात निधीचं योग्य वाटप न झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी आजही शासकीय मदतीपासून वंचित असल्याची खंत व्यक्त केली जात आहे। दिव्यांग बांधवांच्या म्हणण्यानुसार राखीव निधी इतर कामांसाठी वळवला जात असल्यानं अनेक योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची नियमांनुसार छाननी करून पात्र लाभार्थ्यांना निधीचं वितरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। मागील काही वर्षांतील निधी वाटप प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेचीही चौकशी करण्याची मागणी यावेळी पुढे आली। दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीचा प्रत्येक रुपया त्यांच्या कल्याणासाठीच वापरला जावा आणि कोणताही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनानं तातडीनं सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। अन्यथा दिव्यांग बांधवांना एकत्रित करून तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशाराही देण्यात आला आहे। त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मी 17 तारखेला इथे मुक्कामी मोर्चा करणार आहोत। जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं दिव्यांगाच्या हक्काचं निधी 5% निधी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आम्ही सगळे दिव्यांग बांधव कसल्याही परिस्थितीत का न असो पण आम्ही हक्काचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे। यांनी आम्हाला आमच्या याचं न्याय द्यावं अशी मागणी घेऊन आम्ही सगळे इथं आमचे दिव्यांग बांधव इथे आज आम्ही मुक्कामी मोर्चा घेऊन बसलेला आहोत। आदरणीय बच्चू भाऊंचा आम्हाला या मोर्चाला त्यांचा आम्हाला प्रतिसाद आहे, मार्गदर्शन आहे आणि शिवसेनेचे सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे, त्यांचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन आहे आणि कितीही दिवस लागो आम्ही इथून हटणार नाही असं आम्ही सांगतोय त्यांना। त्यांनी याची दखल घ्यावी। आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही दिव्यांग बांधव आणि भगिनी आहेत त्या इथे आपल्या हक्कासाठी आज उपस्थित झाले आहे। या विषयावर आमचे पक्षाचे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा आयुक्त साहेबांना फोन केला, पण हा आयुक्त इतका मुजोर आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांनी बघितलेला आहे। लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण त्यांची मुजोरीपणा बघितला आहे। हा आयुक्त याची कंप्लेंट आम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत, कारण दिव्यांग व्यक्तींची जे हक्काची जे 5% समान निधी आहे ते मागील 5 वर्षापासून यांना दिलेली नाही आहे। वेळोवेळी यांना पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी आतापर्यंत याची दखल घेतलेली नाही आहे। आज इथे ठिय्या आंदोलन दिव्यांग बांधवांतर्फे करण्यात आलेलं आहे। प्रहार संघटना आणि शिवसेना यांच्या नेतृत्वात आज दिव्यांग बांधवाचं हे ठिय्या आंदोलन आहे। जोपर्यंत आम्हाला लेखितमध्ये आश्वासन भेटत नाही किंवा आमची मागणीची पूर्तता होत नाही तोपर्यंत इथून आम्ही काही हलणार नाही आहोत। हे सुद्धा आयुक्त साहेबांनी याची दखल घ्यावी। गेल्या 5-6 वर्षापासून दिव्यांगाचा निधी पूर्ण दिव्यांगांना मिळत नसून मोजक्याच दिव्यांगांना मिळत आहे। त्याला लाखो रुपयांचं करोडो रुपयांचा कर जमा होऊन सुद्धा त्यांना 5% निधी मिळत नाही। एक शोकांतिका आहे। एवढ्या वर्षानंतर सुद्धा या महानगरपालिकेने आम्ही 3 महिन्यापासून पत्रव्यवहार करून मागे लागून सुद्धा यावर्षी सुद्धा यांनी अजूनपर्यंत निधी वाटप नाही केला। त्यामुळे आम्हाला हा आंदोलनाचा पवित्र उचलावा लागला। आता गेल्या 5-6 वर्षापासून म्हणजे 2018 पासून एक GR काढलेला होता यांनी का ज्या दिव्यांगाला आर्थिक मदत पाहिजे असेल त्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यायचं। 2 लाख रुपये जर कर्ज घेतलं तर 1 लाख रुपये नगरपालिका भरल आणि 1 लाख रुपये जे कर्जाची उचल करणारा दिव्यांग आहे तो भरल। पण त्यामध्ये अडथळा असा निर्माण झाला का प्रत्येक दिव्यांगाला बँक लोन द्यायला तयारच नाही। जे कोणी ओळखीचे असेल किंवा ज्यांचं सेटलमेंट असेल त्याच लोकांना फक्त ते 2 लाख रुपयाचं कर्ज मंजूर करत होते। त्यामुळे जे 100% जे दिव्यांग आहे त्यांना त्याचा लाभच मिळत नाही। त्यामुळे तो ठराव रद्दच करायला पाहिजे आणि जे 100% पूर्ण दिव्यांग आहे त्यांना त्यांच्या पर्सेंटेजनुसार या दिव्यांगाचा पूर्ण आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे।